आपल्या कुंडलीतील 12 भाव, 9 ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्र यांचा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे इफेक्ट होत आहे किंवा त्याचे परिणाम होत आहेत हे येणाऱ्या काही वेळामध्ये पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण ज्योतिषशास्त्र काय, ज्योतिषशास्त्र समजून घेऊया. ज्योतिषशास्त्र हा वेदाचा एक भाग आहे. ज्योतिषशास्त्र हा वेदाचा डोळा आहे. जसे तुम्ही या जगाला तुमच्या सामान्य डोळ्यांनी पाहता तसे तुम्ही ज्योतिषशास्त्राद्वारे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ जाणून घेऊ शकता. 242 श्लोक आहेत. त्या संपूर्ण ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आहे. किती श्लोक आहेत? 242 श्लोक आहेत. 242 श्लोक आहेत. या श्लोकामध्ये ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आहे. ज्याच्यामध्ये ऋग्वेदात 37 श्लोक आहेत, यजुर्वेदात 44 श्लोक आहेत, अर्थवेदात 162 श्लोक आहेत. ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आम्ही आमच्या जीवनाचा मुख्य विषय जाणून घेऊ शकतो. ज्योतिषशास्त्राचे काम आहे आपण आपल्या मागील आयुष्यात, ज्योतिषशास्त्राचा विषय नक्की काय आहे, आपण आपल्या मागच्या आयुष्यामध्ये काय पेरलं आहे किंवा काय रुचवलं आहे किंवा काय कर्म केलं होतं, त्या कर्माची फळे भोगण्यासाठी आम्ही आता या जीवनामध्ये जीवित आहोत. यामध्ये आपल्या कृतीनुसार फळ देण्यासाठी भगवंताने ग्रहांची निर्मिती केली. ग्रह चंद्र, सूर्य, बुध, शुक्र जे 9 ग्रह आहेत, या ग्रहांची निर्मिती केली आणि हे ग्रह आपल्या जीवनावरती त्या त्या प्रकारचा इफेक्ट टाकत आहेत. मुख्यतः पाहायला गेल्यानंतर ज्या वेळेला देवानी 9 अवतारापैकी प्रत्येकाने वेगवेगळ्या ग्रहाच्या वर्चस्वाचा उल्लेख जसं की पराशर ऋषी करतात, ज्यांच्यामध्ये राम अवतार, सूर्य कृष्ण अवतार, चंद्र नरसिंह अवतार, बुध परशुराम अवतार, शुक्र कश्यप अवतार, शनी वराह अवतार, राहू आणि केतू वर्चस्व होते, मासे अवतार होते. ज्योतिषशास्त्र आपल्याला नक्षत्र किंवा राशीमध्ये असलेल्या ग्रहांनी दिलेल्या फळाबद्दल सांगते. ज्योतिषशास्त्र उपयोग काय आणि कसा केला पाहिजे हा प्रश्न अनेकदा आपण मला विचारता. यासाठी हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत आणि यामध्ये आपण आपल्या जीवनाच्या बऱ्याच गोष्टी, आपल्या पत्रिकेतील बऱ्याच गोष्टी, ज्योतिषशास्त्र खूप अवघड आहे, खूप अवघड आहे, खूप अवघड आहे असं म्हणता तुम्ही, परंतु काही वेळामध्ये आपल्याला समजणार आहे ज्योतिषशास्त्र अवघड आहे की किती सोपं आहे. एखादी गोष्ट सोपी करून घ्यायची म्हटली तर खूप सोपी होते, पण एखादी गोष्ट जर आम्ही अवघडच करून घ्यायची म्हटली तर ती गोष्ट अवघड होते. उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्र आम्हाला काय सांगतं, तर आम्हाला अंदाज दर्शवते. काय दर्शवतं, तर अंदाज दर्शवतं. उदाहरणार्थ माझ्या जीवनामध्ये किंवा मला एखादी गोष्ट घडणार आहे किंवा त्याचा संकेत माहिती असला तर मी काय करणार आहे. उदाहरणार्थ आता पुढच्या वेळेला पाऊस येणार आहे, चक्रीवादळ येणार आहे, हे ज्या वेळेला आम्हाला माहिती पडतं त्यावेळी आम्ही काय करतो, जपून पावले टाकतो. घराच्या बाहेर जाताना काळजी घेतो किंवा पाऊस येणार तर छत्री घेतो, रेनकोट घेतो. हे सांगणार जसं आपल्या लक्षात येतंय तसंच आपल्या जीवनामध्ये हे जे 9 ग्रह आहेत, ज्याच्यामध्ये सूर्य, चंद्र, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी, केतू, राहू आणि मंगळ असे हे 9 ग्रह आमच्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये कशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये आम्ही पाऊल टाकलं पाहिजे हे सांगून देणारं शास्त्र ज्योतिषशास्त्र आणि ते चालवणारे म्हणजे 9 ग्रह. हे प्रामुख्याने लक्षात घेणं किंवा लक्षात असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या दिवशी आमच्या हे लक्षात नसेल त्यावेळेला जी गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडते ती गोष्ट म्हणजे दुःख, आणि ज्या वेळेला आम्ही या गोष्टीचा किंवा वातावरणाच्या हिशोबाने चालतो त्यावेळेला मिळतं ते सुख. हे सांगणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दुःख 3 प्रकारचे आहेत. दुःख किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत, ज्यामध्ये शारीरिक, आर्थिक आणि आध्यात्मिक मानव त्यांना त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने अनुभवतात. सर्व 9 ग्रह या सर्व दुःखांचे नियंत्रण मानले जातात. ग्रहांच्या वाईट प्रभाव कमी करण्यासाठी किंवा शांत करण्यासाठी उपाययोजना स्पष्ट केलेल्या आहेत. 5 वेदामध्ये एखाद्याला जाऊन त्याने काही पाप केलेलं आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. आयुष्यामध्ये अडचणीच्या काळात त्याने जाणून
उघडून किंवा निक्कळ केले असावे. सखोल आत्मपरीक्षण आणि तुमच्या आंतरिक आत्म्याचे विश्लेषण केल्यास तुम्हाला हे आढळेल, खराब जो देखील आहे किंवा एखादा काळ तुमचा खराब आहे, तो काळ तुम्ही कशा प्रकारे हाताळू शकता हे सांगणार रसायन देखील ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय आहेत. काय आहेत? ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय आहेत, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण की काय आहे, खराब जो देखा मैं चला बुरा ना मिला कोई, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा ना कोई. काय म्हणायचं आहे तुम्हाला? काय आढळेल? सखोल आत्मपरीक्षण आणि तुमच्या आंतरिक आत्म्याचे विश्लेषण केल्यास तुम्हाला हे आढळेल की खराब जो देखा मैं चला बुरा ना मिला कोई, जो दिल खोजा अपना मुझसे बुरा ना कोई. जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीला आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे माझ्या बाबतीमध्ये हे होतंय, त्याचं ज्या वेळेला कारण शोधू त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये नक्की कळेल की प्रॉब्लेम कुठून येत आहेत ते. हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला इच्छा आणि अपेक्षा आपल्याला त्रास देतात. आपण इतरांकडून जितका जास्त अपेक्षा ठेवतो तितक्या जास्त दुःखांना आपल्याला सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ, झाल्यावर मनाच्या दुःखाचा अर्धा भाग स्वतःच दूर होतो. तुमचा उद्देश काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी स्वतः देवाला विचारा. सर्व ऋषीमुनींनी एकामागून एक त्यांचा कल्पना घेऊन पुढे आले, परंतु त्यापैकी कोणतीही पूर्ण खात्री पटली नाही. म्हणून शेवटी राजा परीक्षित हात जोडून आपल्या मनात बोलला, हे विद्वान संत, तुम्ही सर्वांनी दिलेल्या महान सूचना, परंतु या सर्व वेळ खाऊ आहेत आणि या ग्रहावर माझे संबंध किंवा या ग्रहावर माझे दिवस मोजले गेले आहेत. काय सांगायचं याच्यामध्ये किंवा काय म्हणायचं आहे? ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते किंवा म्हणजे की मला मुंबई पुणे जायचं आहे, त्यावेळेला माझ्याकडे गाडी कोणती आहे हे मी न पाहता त्या ठिकाणी जाणारा रस्ता कसा आहे हे ज्या वेळेला मी पाहिल त्यावेळेला माझा प्रवास हा सुखरूप होणार आहे, हे सांगणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. आता आपण ज्योतिषशास्त्राच्या मूळ सिद्धांतावरती येऊया. ज्योतिषशास्त्राच्या मूळ सिद्धांतावरती येऊया, जो की मला आपल्याला समजवायचा आहे. आता आपण मुख्यतः ज्योतिषशास्त्र ज्या पद्धतीने आपण समजणार आहोत हे आता आपण समजून घेऊया. मुख्यतः ज्या वेळेला ब्रह्मांड निर्माण झालं म्हणजे सृष्टी निर्माण झाली, ज्या वेळेला सृष्टी निर्माण झाली, या सृष्टीमध्ये ग्रह, तारे, देव किंवा या सगळ्या गोष्टी तयार झाल्या. परंतु ज्योतिषशास्त्र आमच्या शास्त्राने कशा प्रकारे मांडलं गेलं किंवा कशी त्याची रचना झाली हे थोडंसं आता आपण या ठिकाणी समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रामध्ये मुख्यतः राशी काय आहे इथून सुरुवात होतं. राशी काय आहे? राशी काय आहे? राशी ही ज्योतिषशास्त्राची मूळ आहे. उदाहरणार्थ, राशी ही अशी गोष्ट आहे, या राशीपासून आमचं हे ब्रह्मांड आमच्या वैज्ञानिकांनी किंवा ऋषी मुनीने मोजलं. ब्रह्मांड आमच्या वैज्ञानिकांनी किंवा ऋषी मुनींनी हे मोजलं. आता ते कसं मोजलं हे मी आपल्याला पुढील काही मिनिटांमध्ये सांगतो. आपली सृष्टी किती आहे तर 360 डिग्री. आता या 360 डिग्री मध्ये राशी किती आहेत तर राशी आहेत 12. राशी किती आहेत 12. मग आता 12 राशी आणि 360 डिग्री ही डिग्री पहिल्यांदा माहित आहे का नाही असं समजा, परंतु 12 राशी आहेत. त्या 12 राशींचा शोध लावल्यानंतर त्यांनी ब्रह्मांडाची मेजरमेंट केलं की आज आपल्याकडे भौतिक टूल आहेत किंवा अनेक गोष्टी आहेत मेजरमेंट करण्याचं. पण त्यावेळेला आमची पृथ्वी किंवा आमचं ब्रह्मांड 360 डिग्री अंश इतकं आहे. हे कसं काय मोजलं गेलं हे आपल्याला मी या ठिकाणी सांगतो. उदाहरणार्थ, ज्या वेळेला 12 राशी ही एक ग्रह राशीमध्ये 30 अंश गोचर करतो. काय करतो? 30 अंश गोचर करतो. मग 12 राशी गुणिले 30 अंश गोचर हे केल्यानंतर 360 अंश मिळाले. आम्हाला किती मिळाले?
360 अंश. म्हणजे याचा अर्थ ज्या वेळेला एखादा ग्रह गोचर मध्ये आपण ते शिकणारच आहोत, एखादा ग्रह एखाद्या राशीमध्ये ज्या वेळेला गोचर करतो त्यावेळेला तो 30 अंश, आता त्याचा कालावधी किती असतो हे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, परंतु 30 अंश गोचर करतो. म्हणजे 12 राशी गुणिले 30 अंश म्हणजे 360. हे डिग्री किंवा हे ब्रह्मांड 360 अंश आहे. त्यावेळेला आमच्या शास्त्रज्ञांनी ऋषी मुनींनी मोजून ठेवलं किंवा त्यांनी त्याचा दिव्य दृष्टीने अभ्यास केला. उदाहरणार्थ स्वरूपात जेव्हा प्रत्येक ग्रहाला 30 अंश डिग्री हे गोचर करायचं आहे, परंतु प्रत्येकाचा कालावधी वेगळा आहे. प्रत्येकाचा काय आहे, कालावधी वेगळा आहे. तसं सूर्याला गोचर करायला एका राशीमध्ये 1 महिना लागतो, चंद्राला 2.25 दिवस लागतात, मंगळला 40 दिवस लागतात, बुधला 15 दिवस लागतात, गुरुला 1 वर्ष लागतं, शुक्राला 20 दिवस लागतात आणि शनीला 2.5 वर्ष लागते, ज्याला आपण शनीची अय्या म्हणतो, बरोबर. त्याचबरोबर राहूला 18 महिने लागतात गोचर करायला एका राशीमध्ये आणि केतूला देखील 18 महिने लागतात गोचर करायला. प्रत्येक ग्रहाला हे 30 डिग्री गोचर करायचं आहे, परंतु त्याचा जो मगाशी आपण कालावधी समजला की किती पद्धतीने तो किती वेळ एका राशीमध्ये राहणार आहे, हे प्रत्येकाचा कालावधी हा वेगळा वेगळा ठरलेला आहे. आता जसं की या ब्रह्मांडामध्ये या सृष्टीमध्ये 12 राशी आहेत, बरोबर. 12 राशी आता आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. 12 राशी या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. 11 12 1 2 3 या पद्धतीने आपण 12 राशी या ब्रह्मांडामध्ये मेजरमेंट केलं. यामध्ये चंद्र आणि सूर्य, चंद्र आणि सूर्य हे 12 राशी आहेत. त्याच्यामध्ये चंद्र आणि सूर्य आहे. यामध्ये चंद्र आणि सूर्य याला राजा आणि राणी अशी आपण उपमा देतो किंवा राजा आणि राणी असं आपण मानतो. आता यामध्ये चंद्राने आणि सूर्याने आपल्या आपल्या पद्धतीने राशी वाटून घेतल्या. काय केल्या, 12 राशी वाटून घेतल्या. यामध्ये 9 ग्रह आहेत, ज्यामध्ये राहू आणि केतू आहे. हा जर सोडला तर 7 आहेत, परंतु राहू आणि केतू हा ग्रह नसून छायाग्रह आहेत, परंतु तरीही त्याला आपण ग्रहामध्ये कन्सिडर. लक्षात. आता या ठिकाणी आपण मुख्यतः काय आलं की या ठिकाणी पाहत आहात आपण ही 4 नंबरची राशी. 4 नंबरची राशी कोणती आहे, तर 4 नंबरची राशी कर्क आहे आणि 5 नंबरची राशी ही सूर्याची आहे. 4 नंबरची राशीचा देव कोण आहे, चंद्र आहे. मग आता यांनी चंद्राने आणि सूर्याने कोणत्या कोणत्या राशी आपल्याकडे ठेवल्या या आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्यांदा अंकांच्या स्वरूपात पाहून घेऊया, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. चंद्राची स्वतःची राशी ही 4 नंबरची आहे आणि सूर्याची स्वतःची राशी ही सिंह राशी 5 नंबरची आहे. व सूर्याने 6 नंबरची राशी घेतली आणि चंद्राने 3 नंबरची राशी घेतली. चंद्राने पुन्हा 2 नंबरची राशी घेतली, सूर्याने 7 नंबरची राशी घेतली. पुन्हा चंद्राने 1 नंबरची राशी घेतली, सूर्याने 8 नंबरची राशी घेतली. पुन्हा चंद्राने 12 नंबरची राशी घेतली आणि 9 नंबरची राशी घेतली. पुन्हा चंद्राने 11 नंबरची राशी घेतली आणि सूर्याने 10 नंबरची राशी घेतली. म्हणजे की या ठिकाणी मी आता राशींची नावं लिहितो. जसं उदाहरणार्थ 4 नंबरची राशी ही कर्क आहे. 5 नंबरची राशी जी आहे सिंह रास आहे. पहिल्यांदा समजून घ्या, नंतर लिहा. सिंह आहे. 3 नंबरची जी रास आहे, 3 नंबरची रास मिथुन आहे आणि 6 नंबरची रास आहे. या ठिकाणी आता आपण 4 नंबरची जी राशी आहे कर्क आहे, 5 नंबरची राशी सिंह आहे, 3 नंबरची राशी मिथुन आहे, 6 नंबरची राशी कन्या आहे, 2 नंबरची राशी वृषभ आहे, 7 नंबरची तुला आहे, 1 नंबरची मेष आहे, 8 नंबरची वृषभ आहे, 12 नंबरची मीन आहे, 9 नंबरची धनु आहे, 11 नंबरची कुंभ आहे, 10 नंबरची मकर आहे. लक्ष देऊन पहा, लक्ष देऊन ऐका, हे आपल्याला खूप उपयोगी ठरणार आहे आणि लक्षात येण्यासाठी ही गोष्ट मी केली. उदाहरणार्थ चंद्रानं आपल्याकडे 4 3 2 1 12 11 चंद्राने
4 3 2 1 12 आणि 11 या राशी ठेवल्या म्हणजे की कर्क रास, मिथुन रास, वृषभ, मेष आणि मीन आणि कुंभ या राशी चंद्राने आपल्या स्वतःकडे ठेवल्या. सूर्याने सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु आणि मकर या राशी ठेवल्या. आता या समजण्यासाठी किंवा या लक्षात येण्यासाठी आपल्याला पुढची एक स्टेप सांगतो. जसं की चंद्राची आणि सूर्याची ही स्वतःची एनर्जी आहे, परंतु आपल्याकडे 9 ग्रह आहेत. यामध्ये सूर्य, चंद्र, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू आणि मंगळ. आता या ठिकाणी सूर्याने आणि चंद्राने, कारण ही राजा राणी आहेत, राजा आणि राणी आहेत, यांनी या बाकीच्या राहिलेल्या ग्रहांची काय केली तर विभागणी केली. या विभागणीमध्ये राहू आणि केतूला फक्त छायाग्रह संबोधला आहे. काय केलं आहे? छायाग्रह. जसं जसं ज्योतिषशास्त्र आपण पुढे चालू शिकू त्यावेळेला आपल्याला हे खूप महत्वाचं ठरणार आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे, हे लक्षात ठेवा. मुख्यतः 3 नंबरची मिथुन आणि कन्याचा लॉर्ड कोण आहे? मिथुन आणि कन्याचा जो लॉर्ड आहे तो बुध आहे. म्हणजे आपल्याला आता लक्षात ठेवता येईल 3 नंबरच्या राशीचा आणि 6 नंबरच्या राशीचा ग्रह जो आहे तो बुध आहे. 2 नंबर आणि 7 नंबर राशीचा म्हणजे वृषभ आणि तुला राशीचा जो लॉर्ड आहे तो शुक्र आहे. 1 नंबर आणि 8 नंबर राशीचा म्हणजे मेष आणि वृषभ राशीचा जो लॉर्ड आहे तो मंगळ आहे. त्याचबरोबर मीन आणि धनु म्हणजे 12 आणि 9 नंबर राशीचा जो लॉर्ड आहे तो गुरु आहे. आणि कुंभ आणि मकर म्हणजे 11 आणि 10 नंबर राशीचा जो लॉर्ड आहे त्याचा ग्रह शनी आहे. हे लक्षात घेणं, समजणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. किंवा आपला हा हात आहे, बरोबर, या हातावरती आपल्या 12 राशी आहेत. आता कशा 12 राशी आहेत तर तुम्ही कशा प्रकारे मोजता? वरतून खाली मोजता की खालतून वरती मोजता? ज्या वेळेला व्यक्ती वरतून खालती मोजतोय तर तो स्वतःला अधोगतीकडे नेतोय किंवा स्वतःला कुठेतरी हे करतोय. जेव्हा आम्ही खालतून वरती जातो म्हणजे एनर्जीला अपलिफ्ट करण्याची किंवा ब्रह्मांडाची एनर्जी मिळवण्याचं काम करतो. आता या ठिकाणी प्रत्येक बोटामध्ये 4-4 काय आहेत, 3-3 काय आहेत, लाईन आहेत, बरोबर, म्हणजे 3-3 घर आहेत पकडूया असं. तर या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12, बरोबर. आता हे काय आहेत? या आहेत 12 राशी. काय आहेत? या आहेत 12 राशी. 12 राशी आपल्याला कशा प्रकारे लक्षात ठेवायचे आहेत? 12 राशी कशा लक्षात ठेवणार तर पहिल्यांदा कुठली रास आहे? मेष, नंतर वृषभ, नंतर खालतून वरती जायचं आपल्याला. काय करायचंय? या ठिकाणी आपण ज्या वेळेला राशी समजून घेतोय त्यावेळेला मेष, वृषभ, नंतर मिथुन, कर्क, नंतर सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर. लक्षात येते का? मकर, कुंभ आणि मीन. अशा प्रकारे या 12 राशी जर आपल्याला पाठ करायच्या असतील तर 12 राशीला 12 प्रकारचे अंक आपल्या लक्षात राहतील. म्हणजे इथे केल्यानंतर काय येईल? मेष रास, नंतर काय येईल? वृषभ येईल, नंतर काय येईल तर मिथुन येईल, नंतर कर्क, सिंह, कन्या, तुला. अशा प्रकारे 12 राशी आपल्याला पाठ करण्यासाठी किंवा समजण्यासाठी सोप्या जातील, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. उदाहरणार्थ स्वरूपात हे आपल्या हातामध्ये अशा प्रकारे 3 हे असतात. तर या ठिकाणी 1 नंबर 2 3 नंबरची रास, अशा प्रकारे 4 आपली फिंगर्स आहेत, बोट आहेत. या 4 बोटामध्ये 3 प्रकारच्या या ज्या लाईनी आहेत याच्यामध्ये आपण खालतून वरती जायचंय, वरतून खाली नाही यायचंय. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला. अशा प्रकारे 12 राशी या बोटावरती आपण ज्या वेळेला पाठ कराल त्यावेळेला पुढचं ज्या वेळेला आपण ज्योतिषशास्त्र शिकू त्यावेळेला आपल्याला ते सोपं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण ज्योतिषशास्त्रामध्ये काय शिकणार आहोत तर ज्योतिषशास्त्र मुख्यतः कशा प्रकारे काम करतं किंवा कशावरती काम करतं. तर ज्योतिषशास्त्र हे राशी, त्याचबरोबर भाव, ग्रह आणि ज्योतिषशास्त्र भाव, राशी, ग्रह आणि नक्षत्र यावरती काम करतं. तुम्हाला राशी समजल्या, ग्रह देखील समजले. आता आपलं राहिलंय भाव आणि नक्षत्र. आता भाव म्हणजे काय हे आपण थोडंसं समजून घेणार आहोत.
भाव म्हणजे काय? माझा एखादा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला किंवा माझं एखादं शिकवण्याची पद्धत तुम्हाला चांगली वाटली म्हणजे वा सर खूप छान पद्धतीने शिकवताय, हा झाला एक प्रेमळ भाव. माझं एखादी गोष्ट किंवा माझा एखादा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला नाही, त्याच्यावर तुम्ही चुकीच्या कमेंट करून शिव्या देऊन तो एक निर्माण झालेला भाव म्हणजे भाव. समजून घ्या. भाव म्हणजे काय? कुंडलीमध्ये, ही कुंडली आहे, कुंडलीमध्ये 12 भाव असतात. किती भाव असतात? जसं की 12 राशी, 12 भाव, 9 ग्रह आणि 27 नक्षत्र. त्यामध्ये हे जे दिसत आहे ते हे आपल्याला 12 दिसत आहेत. हे 12 भाव आहे. काय आहेत? भाव आहेत. हे प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. जसं की 6व्या घराचं वैशिष्ट्य वेगळं आहे. 6व्या भावाचं वैशिष्ट्य काय आहे? कर्ज देणे, लोन देणे, काम देणे. दुसऱ्या भावाचं काम काय आहे? पैसा देणे, कुटुंब देणे, वाणी देणे, आहार देणे. तसा भाव पहिल्यांदा समजून घेऊया. एखादा व्यक्ती खूप तहानलेला आहे आणि त्याला तहान लागल्यानंतर ज्या वेळेला पाणी मिळेल, जो पाणी त्याच्यासाठी देईल त्यावेळेला त्याच्या मनामध्ये आलेली जो भाव आहे तो म्हणजे भाव. उदाहरणार्थ स्वरूपात एक व्यक्ती रस्त्याने प्रवास करत असतो आणि रस्त्याने प्रवास करत असताना त्याला एक उन्हाळा खूप जसा आता चाललाय तर उन्हाळ्याचा टाइम होता आणि त्याला तहान लागते. तहान लागल्यानंतर तो काय करतो? शेजारी दिसणाऱ्या एका घरातील व्यक्तीला, 3ऱ्या मजल्यावरती असणाऱ्या व्यक्तीला आवाज देतो आणि त्या व्यक्तीला वाटतं की काही नाही, काहीतरी काम असेल, पण हा व्यक्ती एवढ्या दिवस आपल्या वाटेने जातोय, कधीपर्यंत आज आपल्याला याने आवाज दिला नाही, म्हणजे याच्याकडे काहीतरी वस्तू याला सापडली असेल किंवा मिळाली असेल म्हणून हा आपल्याला आवाज देतोय. एवढ्यासाठी तो 3ऱ्या मजल्यावरचा व्यक्ती खाली येतो आणि त्याला विचारतो कशाला आवाज दिला, तर तो बोलतो की मला तहान लागले, मला पाणी पाहिजे. त्यावेळेला तो व्यक्ती काय करतो? मनात काही न शंका आणतात वरती जातो, 3ऱ्या मजल्यावरती पाण्याचा ग्लास भरतो आणि खाली घेऊन येतो आणि त्या व्यक्तीला ते पाणी देतो. त्यावेळेला त्या व्यक्तीला वाटतं काय दयावान माणूस आहे, एवढा मोठा श्रीमंत माणूस असून देखील माझ्यासाठी वरती गेला आणि वरतून पाणी घेऊन आला. पण तेवढ्यात तो व्यक्ती सांगतो थांबा जरा, तुम्ही उन्हातून आलेला आहात, पाणी पिऊ नका. उन्हातून आलेला आहात, तुम्ही पाणी पिऊ नका, मी आलोच. तर तो व्यक्ती वरती जातो. वरती गेल्यानंतर थोडस घरात गोडधोड काय आहे का बघतो, शोधतो. तर तेवढ्यात त्या व्यक्तीच्या मनात काय येतं? काय मनुष्य आहे, मला एवढं उन्हानं माझा घसा कोरडा पडलाय, तहान लागले आणि हा किती मूर्ख मनुष्य आहे. बघा भाव कसे चेंज होत आहेत. किती मूर्ख मनुष्य आहे, मला पाणी सकट पिऊ देत नाही. तर तो व्यक्ती एवढा पायऱ्या वरती चढून वरती जाऊन त्याच्यासाठी शोधत असतो. पण ह्याला माहित आहे का? पुन्हा तो व्यक्ती वरती जातो, वरतून खाली येतो आणि त्या व्यक्तीला ते खायला देतो. बोलतो पहिल्यांदा हे खा तुम्ही आणि नंतर पाणी प्या. त्यावेळेला त्या व्यक्तीच्या पुन्हा मनात येत अरे 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 मी या व्यक्तीला विनाकारणाच्या शिवाय शाप दिला. हा म्हणजे भाव आहे. हे समजणं ज्योतिषशास्त्र अवघड नाही आहे. ज्योतिषशास्त्र खूप सरळ, सोपं आणि सिंपल आहे. फक्त समजणं गरजेचं आहे. ज्यामध्ये आपण 12 राशी पाहिल्या, राशी कशा पाठ करायच्या पाहिल्या, 9 ग्रह देखील पाहिले, कोणते ग्रह कोणत्या राशीने घेतलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या राशीमध्ये सेम ग्रह आलेले आहेत. जसं की मिथुन आणि कन्यामध्ये बुध आलेला आहे. जर आपल्याला राशी पाठ होत नसतील तर अंक पाठ करा. 3 आणि 6 नंबरच्या राशीचा ग्रह कोणता आहे? तर बुध आहे. 2 आणि 7 नंबरच्या राशीचा ग्रह कोणता आहे? तर शुक्र आहे. 1 आणि 8 नंबरच्या राशीचा ग्रह कोणता आहे? तर मंगळ आहे. 12 आणि 9 नंबरच्या राशीचा ग्रह कोणता आहे? तर गुरु आहे. 11 आणि 10 नंबरच्या राशीचा ग्रह कोणता आहे? तर शनी आहे. हे ज्या दिवशी तुम्ही लक्षात ठेवील तरी तुम्ही ज्योतिषशास्त्र तुम्हाला आलं. ठीक आहे. राशी नाही पाठ झाल्या तरी अंक पाठ करा. या अंकावरून आपल्याला ग्रह पाठ होतील आणि ग्रह पाठ झाल्यानंतर राशी पाठ होतील. आता या ठिकाणी आज काय शिकलो आपण? राशी, त्याचबरोबर भावाबद्दल समजून घेतलं आणि ग्रह समजून घेतले. आता आपण पाहणार आहोत 12 भाव याबद्दल पाहत असताना पण नक्षत्रावरती पण आपण बोलणार आहोत. नक्षत्रावरतीही आपण पुढे बोलणार आहोत, हे लक्षात घ्या. आता आपण 12 भाव कसे आहेत हे थोडेसे समजून घेऊया. या ठिकाणी 12 भाव कसे आहेत हे थोडंसं समजून घेऊया आपण. 12 भावामध्ये 1, 5 आणि 9, 1, 5 आणि 9, त्याचबरोबर 2, 6 आणि 10, 2, 6 आणि 10, 3, 7, 11, 3, 7, 11, त्याचबरोबर 4, 8, 12, 4, 8, 12. आता या ठिकाणी तुम्हाला मी थोडंसं समजवण्याचा प्रयत्न करतो. जसं की ही एक कुंडली आहे, ही एक कुंडली आहे, ही एक कुंडली आहे आणि
ही एक कुंडली आहे. लक्ष द्या, नंतर लिहा. पहिलं ऐकायला आणि पाहायला शिका आणि नंतर लिहा. प्रश्न असतील ते लिहून घ्या आणि नंतर विचारा मला. यामध्ये पहिला भाव किंवा 12 भाव आहेत, पण 12 भाव कसे बनलेत हे आपण पाहूया. त्याच्यामध्ये आपण 1, 5 आणि 9, 2, 6 आणि 10, 2, 6 आणि 10, 3, 7 आणि 11, 4, 8 आणि 12 दिसतंय ना. यामध्ये लक्षात घ्या 1, 5 आणि 9, 2, 6 आणि 10, 3, 7 आणि 11, 4, 8 आणि 12. यामध्ये हे जे आहेत याच्यामध्ये 12 राशी, पण 12 भाव कसे बनले तर या प्रकारे 3, 2, 6, 10, 3, 7, 11, 4, 8, 12 हे मिळून, जसं की पुढे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. हे त्रिकोण ज्या पद्धतीने 1, 5, 9 चा त्रिकोण जर आपण पाहिला, 2, 6, 10 चा त्रिकोण पाहिला, 3, 7, 11 चा त्रिकोण पाहिला, 4, 8, 12 चा त्रिकोण जर आपण पाहिला, तर या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येईल. आता यामध्ये मुख्यतः 1, 5, 9 हा जो आहे तो धर्म आहे. कोणता भाव आहे? धर्म आहे. दुसरा आहे तो अर्थ आहे. दुसरा आहे तो अर्थ आहे आणि तिसरा काम आहे. तिसरा काय आहे? काम आहे. आणि चौथा जो आहे तो मोक्ष आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पिलर वरती सृष्टी देखील आहे, विज्ञान देखील आहे आणि आमचं ज्योतिषशास्त्र ही या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यावरती तयार झालेलं आहे. धर्म म्हणजे काय तर एक नीती. धर्म म्हणजे काय? एक सदाचार. धर्म म्हणजे काय? मी जन्माला आलेलो आहे, माझ्या धर्मासाठी मला काहीतरी करायचं आहे, तो म्हणजे धर्म. अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे धन, संपत्ती. अर्थ म्हणजे धन, संपत्ती. ही मला धन आणि संपत्ती मला कमवायची आहे, मिळवायची आहे म्हणजे अर्थ. काम म्हणजे काय? मला कुटुंबासाठी, परिवारासाठी, समाजासाठी मला काम करायचं आहे म्हणजे काम. आणि मोक्ष म्हणजे काय? मला आता या जीवनामध्ये काहीच करायचं नाहीये, मला फक्त करायचा आहे तो सदाचार, व्यवहार उत्तमाचा आणि मला काय व्हायचं आहे? मोक्ष पदापर्यंत जायचं आहे. आता या ठिकाणी पुढच्या वेळेला आपण पाहणार आहोत तर तुमच्या धर्मभावामध्ये मोक्ष आला असेल, मोक्षामध्ये कर्म आला असेल, कर्मामध्ये अर्थ आला असेल, तर त्याचा सेंटम यासाठी तुम्हाला जुडून राहावं लागेल. तुम्हाला हा जो भाग आहे हा कंटिन्यू करावा लागेल. त्यावेळेला ज्योतिषशास्त्र आपल्याला समजायला, शिकायला, समजून घ्यायला लक्षात येईल. या ठिकाणी आपण ज्योतिषशास्त्राबद्दल कुंडली या 4 पिलर पासून कशी बनली हे आपण पाहण्याचा आता थोडासा या ठिकाणी प्रयत्न करूया. जसं की थोडस हे चुकू शकतं, समजून घ्या. हा आहे पहिला भाव, हा आहे 5वा भाव आणि हा आहे 9वा भाव. बरोबर. त्याचबरोबर हा आहे दुसरा भाव, 6वा भाव आणि हा आहे 10वा भाव. 2, 6, 10. त्यानंतर आहे 3, 7, 11. 3, 7, 11. त्याच्यानंतर आहे 12, 8 आणि 4. ह्या 4 भावापासून तयार झाली ती ही कुंडली आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं धर्म, त्यामध्ये अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा प्रकारे या 4 पिलर पासून तयार झाली ती कुंडली. आणि हे 4 पिलर आपण एखाद्याची कुंडली हातात घेतल्या त्याच्याबद्दल स्फटिक आणि योग्य प्रेडिक्शन करू शकता किंवा त्याचं विश्लेषण करू शकता. यासाठी आपल्याला 1, 5, 9, 2, 6, 10 म्हणजे धर्म,
अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पिलर समजणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये आपण 12 राशी, 9 ग्रह आणि भावाबद्दल थोडं समजलं. आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण 12 भावांच्या बद्दल समजून घेणार आहोत. तर यासाठी जुडून राहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्याला कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहायचा आहे किंवा आवडेल हे नक्की सांगा. धन्यवाद.